संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त काबीज केले आहे। लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16% मतदान झाले। साताऱ्यात 11,93,492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा त्यांनी सुमारे 30,000 मतांनी पराभव केला। प्रारंभी पोस्टल मतदान मोजण्यासाठी घेण्यात आले, मात्र हा कौल उदयनराजेंच्या विरोधात गेला होता। त्यानंतर EVMच्या मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी मताधिक्य घ्यायला सुरुवात केली। काही फेऱ्यामध्ये त्यांनी आघाडीही घेतली होती, मात्र दुपारनंतर खासदार उदयनराजेंनी मताधिक्य घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली। ही आघाडी अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली। त्यांच्या विजयाचा वारू अखेरपर्यंत आमदार शशिकांत शिंदे यांना रोखता आला नाही। उदयनराजे विजयी होताच राजधानी साताऱ्यात जल्लोषाला सुरुवात झाली। राजांच्या मावळ्यांनी फटाके फोडले, गुलाल उधळला। राजधानीत राजांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार रॅली काढत विजय उत्सव साजरा केला। या विजयानंतर छत्रपती उदयनराजे भावुक झाले आणि त्यांनी सर्व मतदार बंधू भगिनींना आभार मानले।